एक नवरा बायको पार्टीला जाण्यासाठी बाहेर निघतात। घराच्या बाहेर येऊन बघतात तर त्यांच्या कारच्या जस्ट बाजूलाच एक भिकारी काहीतरी खात बसलेला असतो। ते बघून नवरा तिथेच थांबतो। त्यावर बायको म्हणते, काय झालं, आपल्याला तर लेट होत आहे, चला ना पटकन। त्यावर नवरा म्हणतो की हे इथे काहीतरी खात बसलेले आहेत, सो आपण 5-10 मिनटं थांबूया, त्यांचं जेवण झालं की मग आपण निघूया। त्यावर बायको म्हणते, नाही नाही, आपण ऑलरेडी लेट झालेलो आहोत, तो तर भिकारी येतो तर कुठेही बसून खाऊ शकतो आहे, आपण त्याला उठायला सांगू आणि बाजूला कुठेतरी जाऊन बसायला सांगू आणि आपण पटकन निघू। त्यावर नवरा म्हणतो, नाही नाही, असं नको करायला, त्याला 5-10 मिनटंच लागतील, त्याचं जेवण होऊ देऊ आणि मग निघू। असं करत करत नवरा बायकोमध्ये वाद सुरू होतात की बायको म्हणते, नाही नाही, लेट होत आहे, चला लवकर। नवरा म्हणतो की तू पण इतक्या वेळ मेकअपच करत होती, मी तुला काही म्हटलो का, आता 5-10 मिनटं याचंही जेवण होऊ दे, मगच आपण निघूया। असं नवरा बायकोचे वाद चालू असतात। तोपर्यंत त्या भिकाऱ्याचं जेवणही होतं आणि तो निघून जायला लागतो। नवरा ते बघतो आणि म्हणतो की बघ, झालं पण त्याचं जेवण, चल आता आपण जाऊ शकतो। असे म्हणून ते दोघं निघतात आणि कारमध्ये जाऊन बसतात। कारमध्ये बसल्यावर बायकोचा चेहरा खूप पडलेला असतो। त्यावर नवरा म्हणतो, असं काय एकदम चेहरा पाडून बसलेली आहे। त्यावर बायको चिडून म्हणते की मला तुमचा खूपच नेहमीच राग येतो, कारण तुम्ही सगळ्या जगाचाच खूप विचार करत बसतात आणि त्यामुळे नेहमीच आपल्यामध्ये असे वाद होत असतात। त्यावर नवरा म्हणतो, हो, सर्वांचा विचार तर केलाच पाहिजे आणि मी नेहमीच करणार। त्यावर बायको अजून चिडते आणि म्हणते, मला नाही यायचं पार्टीत, जा, तुमचं तुम्हीच जाऊन या। त्यावर ती अजून चिडलेली असते। मग तिचा नवरा कसा बसा तिला मनवतो, तिला सॉरी म्हणतो आणि फायनली ती पार्टीमध्ये येण्यासाठी तयार होते। दोघंही पार्टीला जाण्यासाठी कारमध्ये बसतात। कारमध्ये बसताच क्षणीच नवऱ्याला त्याच्या एका मित्राचा फोन येतो। तो म्हणतो की अरे मित्रा, कुठे आहेस तू? तर तो म्हणतो, काही नाही, जस्ट मी निघतोच आहे पार्टीमध्ये येण्यासाठी। तर मित्र म्हणतो की तू व्यवस्थित आहे ना, तुला काही झालं तर नाही ना? त्यावर हा नवरा म्हणतो, नाही, मी तर अगदी व्यवस्थित आहे, काय झालं, तू असं का विचारतोय? त्यावर त्याचा मित्र फोनवरून सांगतो की अरे, जस्ट तुमच्या घराच्या बाजूला जो फ्लायओव्हर आहे तो जस्ट 5-10 मिनटापूर्वी पडलेला आहे आणि खूप जण त्याच्यात मृत पावलेले आहे। तर त्यावर तो मित्र 2 मिनटं तर निशब्द होतो आणि म्हणतो की नाही, आम्ही एकदम व्यवस्थित आहे, आम्ही अजून घरातूनच निघालेलो नव्हतो, आत्ता आम्ही निघत आहोत। त्यावर मित्र म्हणतो, ठीक आहे, दुसऱ्या रस्त्याने या आणि व्यवस्थित शांततेत या। फोन ठेवल्यावर बायको नवऱ्याला विचारते, काय झालं, कोणाचा फोन होता? त्यावर नवरा सांगतो, अगं, माझ्या मित्राचा फोन होता, आपल्या घराच्या बाजूचा फ्लायओव्हर पडलेला आहे आणि बरेच लोक त्यात मृत पावलेले आहे। ते ऐकून बायकोलाही आश्चर्याचा धक्का बसतो। ती म्हणते, थँक गॉड, आपण वाचलो, बरं झालं आपण 5-10 मिनटं लेट निघालो, आपल्याला देवाने वाचवलं। नवरा म्हणतो, अगदी बरोबर आहे, आपल्याला देवानेच वाचवलं, पण तो देव कदाचित त्या भिकाऱ्याच्या रूपाने आलेला होता, तो आपल्या गाडीच्या जवळ बसून खात बसला, म्हणूनच आपण 5-10 मिनटं त्याची वाट बघितली आणि म्हणून आपल्याला जायला लेट झालं। नक्कीच देव आपल्याला मदत करायला त्या भिकाऱ्याच्या रूपामध्ये आलेला होता। असे म्हणून तो नवरा गाडीच्या खाली उतरतो आणि भिकारीला इकडे तिकडे शोधायला लागतो, पण तो भिकारी दूर दूरपर्यंत त्यांना कुठेच दिसत नाही, तो तोपर्यंत गायब झालेला असतो। त्यावर बायको म्हणते, काय झालं, कोणाला शोधताय तुम्ही? तर नवरा म्हणतो, मी त्याच व्यक्तीला शोधतोय ज्यांच्यामुळे आपल्याला लेट झालं। तर ती त्यावर म्हणते की तुम्हीच तर सांगितलं ना की देवाने आपली मदत केलेली आहे, देवच त्या व्यक्तीच्या रूपात आपल्याला मदत करायला आले होते, त्यांनी त्यांचं काम केलं, आपल्याला वाचवलं आणि आता ते निघून गेलेले आहे। बायको म्हणते, आज मी या प्रसंगावरून शिकले की देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्यासमोर कोणतीही व्यक्ती असो तिच्याशी प्रेमाने आणि आदरानेच आपण वागलो पाहिजे, कारण काय माहीत देव कधी आणि कोणत्या रूपात आपल्याला मदत करायला येईल। आजची गोष्ट आवडली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी, थँक्यू सो मच।